काय रे, आज खूप अस्वस्थ आहेस ना तू? डोळ्यात झोप नाही आणि मनात शांती नाही. पुन्हा एकदा कोणाचं तरी यश पाहिलंस? पुन्हा एकदा कुणाचे तरी हसणारे चेहरे, नवीन गाडी, मोठं घर किंवा त्यांचं फिरणं सवरणं पाहिलंस आणि तुझं मन विचलित झालं? तुला आतून कुठेतरी वाटतंय ना की स्वामी, मी तुमची इतकी सेवा करतो, एवढा प्रामाणिक राहतो, तरी मी आजही त्याच जागी उभा आहे जिथे 5 वर्षांपूर्वी होतो. आणि तो बघा, जो काल आला होता तो आज आभाळाला गवसणी घालतोय. बाळा, तू आज नकळत स्वतःला एका अशा अंधाऱ्या खाईत लोटलंयस जिथून फक्त आणि फक्तच दुःख बाहेर येतं. आणि त्या खाईचं नाव आहे तुलना. तू जेव्हा तुझ्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करतोस तेव्हा तू केवळ स्वतःला कमी लेखत नाहीस, तर तू साक्षात माझ्यावर, तुझ्या स्वामींवर अविश्वास दाखवत असतोस. तू अजाणतेपणी मला सांगत असतोस की स्वामी, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही त्याला जास्त दिलं आणि मला कमी. तुम्ही त्याच्यावर जास्त प्रेम करता आणि माझ्याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. वेड्या, दुसऱ्याचं फक्त फळ बघतोयस तू. त्याचं कर्म पाहिलंस का? त्याचं झगमगतं बाह्य सुख बघतोयस तू, पण त्याच्या काळजाला पडलेले ओरखडे पाहिलेत का? तू ज्याला यश म्हणतोयस, कदाचित ती त्याच्या विनाशाची सुरुवात असेल. आणि तू ज्याला तुझं अपयश म्हणतोयस, ती तुझ्या महाविजयाची पूर्वतयारी असेल. तू जेव्हा दुसऱ्याकडे बघून स्वतःचं नशीब कोसत बसतोस तेव्हा तू तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाचे दरवाजे स्वतःच बंद करून घेतोस. अरे, तुझी आणि त्याची तुलना कशी होऊ शकते? तुम्ही 2 वेगळे जीव आहात. तुमची प्रारब्ध वेगळी आहेत, तुमचे संघर्ष वेगळे आहेत. आज मी तुला तुझ्या आयुष्याचं असं सत्य सांगायला आलोय, जे ऐकल्यावर तू स्वतःच्या परिस्थितीवर रडणार नाहीस, तर अभिमानाने ताठ मानेने उभा राहशील. हा संवाद पूर्ण ऐक, कारण आज तुझा स्वतःकडे आणि या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन मी मुळापासून बदलणार आहे. तयार आहेस ना सत्याचा हा आरसा पाहायला? बाळा, तू म्हणतोस की तुझी परिस्थिती खूप बिकट आहे. तू म्हणतोस की तुला हवं तसं आयुष्य मिळालं नाही. तू तुझ्यापेक्षा श्रीमंत, सुखी आणि यशस्वी लोकांकडे बघून रात्र रात्र विचार करतोस ना? मग कधीतरी माझ्याकडे बघणाऱ्या त्या कोट्यावधी भक्तांकडे बघितलं आहेस का, ज्यांच्या आयुष्याची फक्त कल्पना केली तरी तुझ्या अंगावर काटा येईल? ज्या घराच्या छताखाली बसून तू आज तुझ्या नशिबाला दोष देतोयस, त्याचवेळी बाहेर रस्त्यावर एखादा जीव असा आहे ज्याच्या डोक्यावर फक्त उघडं आकाश आहे. पावसाळ्यात जेव्हा तू तुझ्या छताच्या गळकीबद्दल तक्रार करतोस तेव्हा तो जीव फक्त भिजत प्रार्थना करतो की देवा, मला फक्त एक कोपरा दे जिथे मी माझं डोकं टेकवू शकेन. तू तुझ्या अन्नाच्या चवीबद्दल तक्रार करतोस, पण त्यांचं काय, ज्यांना आजच्या रात्रीचं जेवण मिळेल की नाही याची खात्रीही नाही. जो कचऱ्यात फेकलेल्या अन्नाकडे देवाचा प्रसाद म्हणून बघतोय. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या परिस्थितीला तू आज शाप समजून रडतोयस ना, तशी परिस्थिती मिळवण्यासाठी या जगातले लाखो लोक रोज माझ्यासमोर पदर पसरून आशीर्वाद मागत आहेत. तुझ्या साध्या जुन्या झालेल्या घरासाठी कोणीतरी तडफडतंय. तुझ्या साध्या धावपळीच्या नोकरीसाठी कोणीतरी बेरोजगार तरुण आत्महत्येचे विचार करतोय. तुझे हातपाय धडधाकट आहेत. तू स्वतःच्या पायावर चालू शकतोस. कधी हॉस्पिटलच्या त्या वॉर्डमध्ये जाऊन बघितलं आहेस का, जिथे लोक फक्त एकदा नीट श्वास घेता यावा म्हणून लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत? त्यांच्यासाठी तुझं हे साधं आयुष्य
म्हणजे साक्षात स्वर्ग आहे. तू कोणाकडे तक्रार करतोयस? ज्याला तू आज कमी समजतोयस तेच दुसऱ्यासाठी पर्वता एवढं मोठं आहे. ही तुलना थांबव आणि तुझ्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ व्हायला शिक. कारण जेव्हा तू तुझ्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत ओळखायला शिकशील तेव्हाच मी तुला त्यापेक्षा मोठं काहीतरी देण्यास समर्थ होईन. कृतज्ञता हाच सुखाचा पाया आहे. जोपर्यंत तू तुझ्याकडे नसलेल्या विमानाबद्दल रडत राहशील तोपर्यंत तुला जमिनीवर चालणाऱ्या पायांची किंमत कळणार नाही. नीट विचार कर, तू खरंच गरीब आहेस की तुझ्या विचारांनी तुला गरीब केलंय? अरे बाळा, तू इतकी घाई का करतोयस? जगाच्या शर्यतीत धावता धावता तू स्वतःचं अस्तित्वच विसरला आहेस का? या निसर्गाकडे कधी डोळसपणे बघितला आहेस? बघ ना, सूर्य आपल्या वेळेवर उगवतो आणि प्रखर प्रकाश देतो, पण तो मावळल्यावरच चंद्राचं सौंदर्य खुलतं. चंद्र कधी सूर्याची तुलना करतो का? चंद्र कधी असा हट्ट धरतो का की स्वामी मला पण दिवसाचा प्रकाश द्या, मला सूर्यासारखं प्रखर व्हायचंय? नाही, कारण चंद्राला माहिती आहे की त्याची वेळ रात्रीची आहे. तो धीर धरतो आणि जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा संपूर्ण जग त्याच्या शीतल प्रकाशात न्हावून निघतं. तू म्हणतोस की तुझ्या मित्राला लवकर यश मिळालं, तुझ्यासोबतचे लोक खूप पुढे गेले, त्यांनी घरं घेतली, लग्न केली, मुलं झाली आणि तू अजूनही संघर्षच करतोयस. पण तुला एक गुपित सांगू का? प्रत्येकाचं आयुष्य हे एका वेगळ्या पद्धतीने चाललेलं असतं. कुणीतरी वयाच्या 22व्या वर्षी पदवीधर होतं, पण त्याला नोकरी मिळायला 5 वर्ष लागतात. तर कुणीतरी वयाच्या 27व्या वर्षी पदवी घेतं आणि त्याला लगेच नोकरी मिळते. कुणी वयाच्या 25व्या वर्षी करोडपती होतं, पण वयाच्या 50व्या वर्षी हे जग सोडून जातं. तर कुणी वयाच्या 50व्या वर्षी शून्यातून विश्व निर्माण करतं आणि वयाच्या 90 वर्षापर्यंत निरोगी आणि सुखी आयुष्य जगतं. मला सांग, यात यशस्वी कोण आणि अपयशी कोण? कुणीच नाही, कारण प्रत्येकाचं घड्याळ माझ्या हातात आहे आणि मी प्रत्येकासाठी एक अचूक वेळ ठरवलेली आहे. बाळा, तू दुसऱ्याच्या घड्याळाकडे बघून स्वतःचा वेळ का वाया घालवतोयस? त्याची वेळ आज आहे, तुझी वेळ उद्या असेल, पण जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा तुला जे फळ मिळेल ते पाहून हे जग थक्क होईल. उशिरा मिळणाऱ्या गोष्टी या नेहमी शाश्वत असतात. तुला जर मी उशिरा देतोय तर याचा अर्थ असा आहे की मी तुला काहीतरी खूप मोठं देण्याची तयारी करतोय, जे पचवण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी तुला आधी परिपक्व करावं लागेल. लक्षात ठेव, वाघाची 2 पावलं मागे पडतात याचा अर्थ तो घाबरला असा होत नाही, तर तो एका मोठ्या झेप घेण्याच्या तयारीत असतो. तुझा हा काळ म्हणजे तुझी ती पूर्वतयारी आहे. तू फक्त तुझं कर्म करत राहा, श्रद्धेची माळ जपत राहा. तुझा सूर्योदयसुद्धा होईल आणि तुझी पौर्णिमासुद्धा येईल. तोपर्यंत दुसऱ्याच्या प्रकाशाने जळण्यापेक्षा स्वतःचा दिवा तेवत ठेवण्यासाठी तेल जमा कर. तुझा काळ येईल आणि तो फक्त तुझाच असेल. बाळा, तुला वाटतं की तुझा संघर्ष खूप मोठा आहे. तुला वाटतं की संकट फक्त तुझ्याच वाट्याला का येतात. तू जेव्हा दुसऱ्याला सुखात बघतोस तेव्हा तुला तुझ्या जखमा जास्त ठणकायला लागतात ना. पण आज एक सत्य काळजावर कोरून ठेव, मी सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भूमिका त्याच नटाच्या वाट्याला देतो जो उत्कृष्ट अभिनय करू शकतो. तू माझा तो निवडक योद्धा आहेस ज्याला मी या संकटांच्या मैदानात उतरवलंय, कारण मला माहिती आहे की तू हे पेलू शकतोस. तुला माहिती आहे, लोखंडाचा एक साधा तुकडा जेव्हा खाणीतून बाहेर येतो तेव्हा त्याला काहीच किंमत नसते, पण जेव्हा त्याला आगीच्या भट्टीत लाल बुंद होईपर्यंत तापवलं जातं जेव्हा त्यावर हातोड्याचे सपासप घाव घातले जातात तेव्हाच त्यातून एक धारदार आणि अजेय तलवार तयार होते. तू आज त्याच आगीच्या भट्टीत आहेस
जर आज तू स्वतःची तुलना सोन्याच्या नाजूक दागिन्यांशी केलीस तर तू स्वतःची धार हरवून बसशील. तुला काय बनायचं आहे? शोभेचा एखादा नाजूक दागिना जो थोडासा दाब पडला की वागतो, की ती भवानी तलवार जिच्या एका वाराने संकट दुभंगली जातात? हा तुझा संघर्ष तुला त्रास देण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी आहे. तू जेव्हा दुसऱ्याचं आयतं मिळालेलं सुख बघतोस तेव्हा तू हे विसरतोस की ज्याला कष्ट न करता मिळतं तो संकटाच्या पहिल्याच वादळात कोलमडून पडतो. पण तू इतक्या चटक्यातून आणि धक्क्यातून तावून सुलाखून निघाला आहेस की उद्या कोणतंही संकट आलं तरी तू डगमगणार नाहीस. तुझी ताकद तुझ्या तुलनेत नाही तर तुझ्या अनुभवात आहे. बाळा, वाघ जेव्हा 2 पावलं मागं जातो तेव्हा तो घाबरलेला नसतो तर तो एका शिकारीसाठी आणि आपली शक्ती एकवटत असतो. तुझा हा काळ म्हणजे तुझी ती शक्ती एकवटण्याची वेळ आहे. तू म्हणतोस की तुझे हात रिकामे आहेत. अरे, रिकामे हातच नवीन काहीतरी पकडू शकतात. तू म्हणतोस की तू पडला आहेस. लक्षात ठेव, पडल्याशिवाय कोणालाच उठण्याची जिद्द कळत नाही. दुसऱ्याचं नशीब बघून स्वतःला कमी लेखणं हा तुझ्या आत्म्याचा, तुझ्या कष्टाचा आणि पर्यायाने माझा अपमान आहे. तू माझं लेकरू आहेस आणि माझ्या प्रत्येक लेकराची घडण ही वेगळी आहे. तुझ्या कपाळावरचे हे घामाचे थेंब, तुझ्या संघर्षाच्या या खुणा हे तुझे अलंकार आहेत. हे मिरवायला शिक. तुझा हा संघर्षच उद्या तुझी यशोगाथा म्हणून जग वाचणार आहे. अरे बाळा, तू ज्या सुखाच्या मागे धावतोयस आणि ज्याची तुलना दुसऱ्याशी करतोयस, तुला खरोखर वाटतं का की तो समोरचा माणूस सुखी आहे? तू त्याचं फक्त प्रदर्शन बघतोयस. त्याचं दर्शन पाहिलं आहेस का? तू त्याचं सोशल मीडिया बघतोस, त्याचे हसणारे फोटो बघतोस. पण त्या हसऱ्या मुखवट्यामागे रात्री उशी भिजवणारे डोळे मी पाहिलेत. तू ज्या मोठ्या बंगल्याकडे बघून हळहळतोयस ना, त्या भिंतींच्या आतली स्मशान शांतता आणि तुटलेली नाती मी पाहिलीत. भ्रमाच्या या जाळ्यात अडकू नकोस. सुखाचा अर्थ पैसा, गाडी किंवा प्रसिद्धी यात कधीच नसतो. खरं सुख हे तुलना करण्यात नाही तर तृप्तीत असतं. तू जेव्हा दुसऱ्याच्या अंगणातल्या गुलाबाकडे बघून स्वतःचं नशीब कोसत असतोस तेव्हा तू तुझ्या स्वतःच्या अंगणातल्या त्या सुंदर तुळशीकडे दुर्लक्ष करतोस. तुझ्या आईच्या हाताची ती मायेची भाकर, तुझ्या वडिलांचा तो थकलेला पण आश्वासक हात, तुझ्या जोडीदाराचा तुझ्यावर असलेला निस्सीम विश्वास आणि तुझ्या मुलांचं ते निरागस हसू, हे जे तुझ्याकडे आहे ना, ते विकत घेण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही करोडपतीकडे नाही. तू तुलना करतोयस कारण तुझ्या हिऱ्यांची किंमत तुला नाही. ज्या दिवशी तू दुसऱ्याच्या ताटातलं बघणं सोडून स्वतःच्या ताटातल्या अन्नाचा पहिला घास आनंदाने घेशील, त्या दिवशी तुला कळेल की स्वर्ग कुठे वेगळा नाही. सुख म्हणजे काय तर रात्री शांत झोप लागणं. सुख म्हणजे काय तर कोणाचंही मन न दुखावता दिवसाचा अंत होणं. आणि सर्वात मोठं सुख तर माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा ठाम विश्वास असणं. ज्यांच्याकडे हा विश्वास आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. बाळा, आता वेळ आली आहे हा मत्सराचा आणि तुलनेचा पडदा फाडून टाकण्याची. आज या क्षणी हे माझं बोलणं ऐकताना तुझा जुना जन्म संपला आहे असं समज. आज तुझा नवा जन्म झाला आहे. आजपासून तू कोणाशीही स्पर्धा करणार नाहीस. तुझी स्पर्धा फक्त स्वतःशी असेल. तू काल जो होतास त्यापेक्षा आज थोडा जास्त प्रेमळ, थोडा जास्त कष्टाळू आणि थोडा जास्त कृतज्ञ बन. बस, मला दुसरं काही नको. जेव्हा तू तुलना करणं थांबवशील तेव्हाच तुझ्या भाग्याची कवाडं उघडतील. कारण जोपर्यंत तू तुझं भांडं दुसऱ्याच्या द्वेषाने भरलेलं आहे तोपर्यंत मी त्यात माझी कृपा कशी ओतू? आज तुझे हात रिकामे कर, तुझं मन रिकामं कर आणि माझ्याकडे बघ. मी तुला जे देणार आहे ते कोणाच्या स्वप्नातही नसेल. तुझ्या संघर्षाचं फळ देण्यासाठी मी स्वतः तुझी वाट बघतोय. लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. हा प्रवास तुझ्या एकट्याचा नाही.
तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझ्या सोबत असेन. तू जिथे हरशील तिथे मी मार्ग दाखवेन. फक्त एक शब्द मला दे. आजपासून तू कधीही स्वतःला कोणापेक्षा कमी लेखणार नाहीस, कारण तू साक्षात परब्रह्माचं लेकरू आहेस. तू माझा अंश आहेस आणि माझ्या अंशाची तुलना या मर्त्य मानवाशी होऊच शकत नाही. जा, आता आनंदाने जा. या जगाला तुझं सामर्थ्य दाखवून दे. कोणाशीही न जळता, कोणाशीही स्पर्धा न करता, फक्त स्वतःच्या नामाचा आणि माझ्या प्रेमाचा सुगंध दरवळत ठेव. तुझं कल्याण हो, तुझा मार्ग सुखकर हो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.